We are going to learn a third 1.3 a second poem of the ninth standard. Hope is the thing with feathers. You read back me the poem. Hope is a thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sour must be the storm that could be abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chilliest land and on the strongest sea, yet never in extremity. It asked a crumb of me. The poet of this poem is Emily Dixon. In this present poem, the poet is telling us about hope. Hope in Marathi we say that Asha Apeksha. But is hope is a little bird here. Is a little bird here. This is a little bird. Hope is a thing with feathers. It perches in the soul. It perches in the soul and sing the tune without the words and never stops at all. Here is a bird, the little bird that nests in our soul, keep us going in the most difficult of the times and demands the nothing to return. Here, hope is a little bird here, and he is a thing with feathers that perches in our soul. He is living in our soul. तो आपल्या हृदयामध्ये राहतोय. द सिंग्स द अँड सिंग द ट्यून विदाउट वर्ड्स अँड नेव्हर ॲट ऑल. हा जो पक्षी आहे, हा पक्षाचं घरटं इज अ नेस्ट. वेर इज हिज नेस्ट? हिज नेस्ट इज इन आवर सोल. त्याचं जे घरटं आहे ते घरटं आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणजे होप ही आशा आहे. ही आशा कुठं असते? आशा आपल्या हृदयामध्ये असते. आशा आपल्या अंतःकरणामध्ये असते. आणि ती ज्या वेळेला आपल्याला गरज पडते त्या वेळेला हे आशा आपल्या समोर उभी राहते. द सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि आशा बघा काय गोष्टी अशा असतात की आपण ओनली जस्चर्स, आपण हावभावाने एकमेक गोष्टी आपण सांगू शकतो किंवा हावभावावर द जस्चर्स ऑन आवर फेस, आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते हावभाव बरेचसे काही सांगून जातात. कसे? विदाउट वर्ड्स. ते शब्दामध्ये प्रकट करायचे नसतात, फक्त ते चेहऱ्याचे ॲक्शन असतात, रिॲक्शन असतात. त्या ॲक्शन आणि रिॲक्शन, इट मे बी गुड, इट मे बी बॅड, दे आर कम्प्लिटली लुकिंग ऑन आवर फेस. आपल्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत असतात. अँड नेव्हर स्टॅप्स ॲट ऑल. आशा ही कधीही थांबत नसते किंवा अपेक्षा या थांबत नसते. माणूस हा आशेवरती जगणारा राजहंस आहे. तसं माणसाच्या आशा हे नेहमी वाढतच असतात. आशा कधीच माणसाची पूर्ण होत नाही. कितीही जरी आपल्याला मिळालं, कितीही जरी आपल्याला देवानं दिलं किंवा आपण किती घेतलं तरी आपली आशा ही कधीच न पुरणारी असते, न संपणारी असते. आशा ही नेहमी आपल्याबरोबर चालणारीच असते. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ट. अँड ती कुठं आहे? ही परचेस. ते कुठं आहे? इज टेकिंग रेस्ट. परचेस मीन्स टेकिंग रेस्ट. कुठं रेस्ट घेते? आपल्या हृदयामध्ये घेते. आशा ही आपल्या हृदयामध्ये विश्रांती घेते. ज्या वेळेला आपल्याला गरज पडत त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली बाहेर येते. आणि ते शब्दातून नाही, परंतु आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या हावभावावरून ती आपल्याला प्रगट होत असते, समोरच्याला ते दिसत असते. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. हे कधीच आपल्यासाठी थांबत नसते. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ट अँड सोवर्ड मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॉश इन द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आपल्याला कितीही जरी अडचण असली, कितीही जरी गोड असलं, आपल्याला किती आपलं दुःख असलं, सोर मीन्स दुःख, तर ते दुःख कसं आहे? आपलं दुःख हे आपल्याला अबॉश आहे, बेचैन करतं. आणि हे बेचैन करणारं जे दुःख आहे, हे बेचैन करणारं दुःख आपल्याला विदाउट वर्ड्स आशा ही आपल्या चेहऱ्यावरती दिसते. ते आपल्याला दॅट केप्ट सो मेनी वॉर्म्स. आणि आपण ज्या आशा एखादी आपल्या मनामध्ये निर्माण झाली, ते आशा जर आपली पूर्ण झाली, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, ते आपल्याला काय करते? आपल्याला सुख देते, आपल्याला समाधान देते, आपल्याला त्याच्यापासून उबदारपणा मिळतो. आणि हा उबदारपणा जे बेचैन आपल्याला व्हायला लागला, त्या बेचैनीपणापासून आपल्याला उबदार बनवते. ही कोण बनवते? आपल्याला आपली होप बनवते, आपली आशा बनवते, जी कुठं राहते? परचेस इन आवर सोल. आपल्या हृदयामध्ये राहते, आपल्या हृदयामध्ये विश्रांती घेत आहे. आणि कायमस्वरूपी आपल्याबरोबर असते. ती कायमस्वरूपी आपल्याला वेळच्या वेळी
अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आशा ही आपली कधीच थांबत नसते, ही कंटिन्यू चालत असते. ही सतत चालणारी, अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आणि ह्या प्रक्रियेमधून द अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. कितीही आपल्याला वादळ आलं, संकट आलं, काही जरी आलं तर ती आपली आशा ही नेहमी आपल्यासमोर उभंच राहत असते, आपल्याला पुढं कामच करायला लावत असते. आणि ही काम करणारी आशा कशी असते? दॅट कुड अबॉश इन द लिटल बर्ड. ही कुठे आहे? पक्षाप्रमाणे बेचैन होते. एका वादळामध्ये